हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवला होता मस्त असा खमंग कुरकुरीत झटपट होणारा मुरमुऱ्यांचा चिवडा. त्यासाठी इथे अर्धा किलो मुरमुरे घेतले, 1 वाटी शेंगदाणे, ठसठस ठेचलेला लसूण, हिरवागार असा कढीपत्ता. इथे कढई चांगली तापली की त्यामध्ये 3-4 चमचे तेल ॲड करायचं. तेलही चांगलं तापू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे शेंगदाणे. आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग कुरकुरीत छान असे तळून घ्यायचे आहेत. जाळायचे नाहीत, पण खमंग असे मस्त तळून घ्यायचे. शेंगदाणे तळले गेले की आता एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे आपण काढून घेऊयात. सगळे शेंगदाणे असे काढून घ्यायचे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान असा तडतडू द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचा. छान लसूण आपल्याला इकडून तिकडून मस्त असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहे 1-1.5 चमचा हळद. गॅसची फ्लेम अगदी मंद करायची. ह्या तेलामध्ये ही हळद छान मिक्स करून घ्यायची आणि आता त्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत मुरमुरे. आता हे मुरमुरे हलक्या हाताने 1 मिनिटभर आपल्याला छान असे परतून घ्यायचे. मुरमुरे मस्त असे कुरकुरीत होतात. चला, मस्त मुरमुरे परतून झाले की त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तळलेले शेंगदाणे. आता हे शेंगदाणे ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड, 1-1.5 चमचा चाट मसाला आणि अगदी चिमूटभर असं लाल तिखट इथे मी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट ॲड करा. मी लहान मुलांच्या हिशोबाने केलं आहे, त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे. आता परत 1 मिनिटभर आपल्याला मस्त हा चिवडा परतून घ्यायचा. सगळीकडून ह्याची फोडणी मुरमुऱ्यांना लागली पाहिजे. गॅस बंद करायचा आणि आता हा चिवडा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता एका परातीमध्ये हा चिवडा मी काढून घेते आणि हलक्या हाताने परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडून याला मसाला लागला पाहिजे. तयार आहे आपला खमंग झटपट चटपटीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा. आता थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हा चिवडा ठेवून द्या. लहान भुकेसाठी, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी हा चिवडा उत्तम आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.